नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित व स्वर्गीय कृष्णा मामा महाजन स्मृती प्रतिष्ठानतर्फे दापोली सांस्कृतिक महोत्सव संपन्न. दापोली येथे यश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न. श्री भैरी भवानी नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर प्रकट दिन सोहळा संपन्न. आणि खेड तालुक्यात 4300 विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप. आता पाहूया सविस्तर वृत्त. सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित तसेच स्वर्गीय कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने सर विश्वेश्वरय्या सभागृह येथे आयोजित दापोली सांस्कृतिक महोत्सवास नामदार योगेशदादा कदम उपस्थित होते. या महोत्सवात स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कला प्रकारातील उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. कोकणातील समृद्ध परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धन करण्याचा हा सुंदर प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. अशा उपक्रमांमुळे नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळतं. तसंच आपल्या परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यास मोठी मदत होते. निसर्गरम्य दापोली येथे आयोजित हा महोत्सव सांस्कृतिक एकात्मतेचं उत्कृष्ट उदाहरण ठरला. या प्रसंगी अभिनेते देवदत्त नागे, आमदार सौ उमाताई खापरे, पद्मश्री दादा इदाते, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ अस्मिताताई केंद्रे, दापोली पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे, दापोलीच्या नगराध्यक्षा सौ कृपा घाग, दापोलीचे तहसीलदार सौ अर्चना बोंबे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहिर महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दापोली येथील यश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन नुकतेच नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झाले. दापोलीसह परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी या उद्देशाने उभारण्यात आलेलं हे हॉस्पिटल निश्चितच आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. तज्ज्ञ डॉक्टर, आधुनिक उपकरणे आणि तत्पर सेवा यांच्या माध्यमातून रुग्णांना अधिक चांगल्या व जलद उपचार सुविधा मिळतील असा विश्वास यावेळी योगेशदादा कदम यांनी व्यक्त केला. या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर चंद्रकांत मोकल, पद्मश्री दादा इदाते, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ अस्मिताताई केंद्रे, दापोली पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे, दापोलीच्या नगराध्यक्षा सौ कृपाताई घाग तसेच दापोलीच्या तहसीलदार सौ अर्चना बोंबे उपस्थित होत्या. शिवतर रोड श्री भैरी भवानी नगर मंदिरात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. शनिवार दिनांक 21 मार्च 2026 रोजी खेड शहरातून प्रथमच पालखी परिक्रमा, मंदिरातून पालखी वाजत गाजत, चित्ररथ, उंट, हत्तीच्या सहभागाने व स्वामी नामांचा वाद्यांच्या गजरात जयघोष करत भक्तिमय वातावरणात स्वामी भक्त आणि भाविकांच्या उपस्थितीत महात्मा फुले नगर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाणीपेठ, गांधी चौक, पानगल्ली, गुजराळी, पावसकर नाका, सोनाराळी, कासाराळी, ब्राह्मणाळी, बाजारपेठ, हनुमानपेठ, कोष्टियाळी, संत रोहिदास नगर, संत सेना नगर, योगायोग सोसायटी मार्गे श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, श्री भैरी भवानी नगर खेड येथील मंदिरात पालखी येऊन भोजनाच्या कार्यक्रमाने प्रकट दिन आणि पालखी सोहळ्याची सांगता झाली. खेड तालुक्यात जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्था महाराष्ट्र आणि शिक्षण महर्षी तुबा कदम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 15 शाळांमधील सुमारे 4300 विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलं. हा उपक्रम प्रथमच खेड तालुक्यात राबवण्यात आला. या उपक्रमामध्ये श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, LP इंग्लिश मीडियम स्कूल, कर्मयोगी भाऊसाहेब रेवाळे हायस्कूल मुर्डे, छत्रपती संभाजी महाराज सैनिक स्कूल जामगे, प्रभात हायस्कूल शिवतर, न्यू इंग्लिश स्कूल पन्हाळजे, होडकाड, तुंबाड, शिरशी, कविता सराफ हायस्कूल लोटे, हिंदवी गर्जना स्कूल आवाशी, सद्गुरू काडसिद्धेश्वर हायस्कूल गुंडे, न्यू इंग्लिश स्कूल बोरज आणि ज्ञानदीप हायस्कूल बोरज येथील विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या.
या उपक्रमामागे निलेशजी सांबरे यांचं मार्गदर्शन असून त्यांच्या माध्यमातून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये दरवर्षी सुमारे 36 लाख वह्यांचं वाटप केलं जातं. यावेळी संस्थेद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, पोलीस भरती प्रशिक्षण तसेच पालघर, ठाणे आणि रत्नागिरी येथील भगवान सांबरे हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. याशिवाय 39 पैकी 9 मोफत रुग्णवाहिका रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांसाठी विविध संगणक कोर्सेसही मोफत उपलब्ध करून दिले जातात. शिक्षण महर्षी तुबा कदम प्रतिष्ठानतर्फे लवकरच खेड येथे अद्ययावत मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरित करण्यात आलं. कार्यक्रमास श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलचे स्कूल कमिटीचे चेअरमन राजेशभाई बुटाला, शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदनजी सातपुते, युवा सेना जिल्हाध्यक्ष दर्शन महाजन, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर, प्रेमल चिखले, यश खेडेकर, नगरसेविका वैभवी खेडेकर, आरती पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र आमरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्था महाराष्ट्राचे प्रवक्ते अमर राऊत, साहिल गोरे, मुकेश होरंबे आणि शिक्षण महर्षी तुबा कदम प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित कदम, अभिजित कदम, हर्षल गोलांबडे, शुभम मेटकर, मनोहर पाडावे, आशिष धाडवे, तानाजी पाटील, अनंत गोरिवले तसेच विविध शाळांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुढीपाडव्याचे औचित्य साधून श्री पाथरजई माता देवस्थान यांच्या मार्फत देवीचा भंडारा आयोजित करण्यात आला होता. समस्त खेडवासियांकरता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासमयी नगराध्यक्ष सौ माधवीताई बुटाला यांनी मनोभावे श्री देवी पाथरजई मातेचं दर्शन घेतलं आणि देवस्थानकडून होत असलेल्या धार्मिक कार्याचा गौरव केला. देवस्थान कमिटीकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी सौ साची अमोक पाटणे, सौ शिल्पा रुपल पाटणे, सौ रश्मी निकेतन पाटणे, माजी नगराध्यक्षा सौ उर्मिलाताई शेटे पाटणे, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, देवस्थानचे अध्यक्ष अमोकजी पाटणे, राजेंद्र शेट्टे पाटणे, विनोद पाटणे, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे आणि पराग चिखले उपस्थित होते. केंद्र शाळा चिंचगड दस्तुरी या शाळेला यंदाचा 2026चा जिल्हा परिषदेचा मानाचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बाबाशेठ मित्रमंडळाच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बाबाशेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक रमेश उर्फ बाबाशेठ चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी सर, आदर्श पुरस्कार प्राप्त होण्यास ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे अनिल मोरे, सौ माने आणि शिरसाट मॅडम व पालक कमिटीचे अध्यक्ष कदम यांचा सत्कार करण्यात आला. सोबत हॉटेल विष्णुलीलाचे मालक समीर शेठ सावंत, अनिलजी सद्रे, वसंतजी पवार आणि सूर्यकांत साळवी उपस्थित होते. आदर्श सांस्कृतिक केंद्र नवानगर वाकवली येथे गुढीपाडव्यानिमित्त श्री सत्यनारायणची महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि नुकतीच मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना समितीचे अध्यक्ष सन्माननीय किशोरभाई देसाई, शिवसेना गटनेते आणि पंचायत समिती सदस्य निलेशजी शेठ यांचा मंडळाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना निलेशजी शेठ यांनी मी मंडळाचा भाग असल्याने हा पुरस्कार कौटुंबिक असून नवानगर ग्रामस्थांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवून आपल्याला अपेक्षित विकास करून दाखवू अशी ग्वाही दिली. किशोरबाई देसाई यांनी मतदारांनी ही निवडणूक हातात घेऊन आम्हा दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार मानले. आम्ही दोघेही खांद्याला खांदा लावून माननीय नामदार योगेशदादा कदम जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटाला कधीही निधी कमी पडू देणार नाही असं अभिवचन दिलं. यावेळी संतोष देवरुखकर, मंडळाचे अध्यक्ष उदय कान्हेकर, रमेश जाधव, खजिनदार प्रभारी सरपंच सौ धुमाळ, माजी सरपंच सौ सकपाळ, जाळगाव युवासेना उपशाखा प्रमुख रचित पटेल, अमित कदम, शिरीष देसाई, संदीप देसाई, समीर कुरेशी, सुहास जाधव, राजेश जाधव, नारायण हेळगावकर तसेच मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड नगर परिषद सभागृह येथे
सोमवार दिनांक 23 मार्च 2026 रोजी इन्फिगो आय केअर हॉस्पिटल येथील सुप्रसिद्ध बाल नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप देशपांडे हे लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी व तिरळेपणावर उपचार याविषयी मार्गदर्शन आणि तपासणी करणार आहेत. लहान मुले, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी या विशेष मार्गदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. तर या संधीचा लाभ खेडवासियांनी मोठ्या संख्येने घेण्याचं आवाहन खेड नगर परिषदेतर्फे करण्यात आलंय.